बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज 2 महिने पूर्ण। हत्या प्रकरणामधला आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार असल्याची माहिती। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला 2 महिने पूर्ण झाले तरी एक आरोपी अजूनही मोकाट। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड एकाच नाण्याच्या 2 बाजू असल्याची धसांची टीका। ज्या दिवशी या सगळ्या आरोपींना फाशी होईल त्याच दिवशी मी समाधानी होईल, खासदार बजरंग सोनावणे यांची प्रतिक्रिया। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे या प्रकरणाचा अधिक तपास करण्याची मागणी केल्याचं सोनावणेंची माहिती। धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या अशी मागणी कधी केली नसून केवळ दोषींवरती कारवाई व्हावी अशीच भूमिका असल्याचं बजरंग सोनावणे यांची प्रतिक्रिया। कृष्णा आंधळे पुरावे नष्ट करण्यासाठी गायब झाला का, सोनावणेंचा सवाल। बीडचे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 2 महिने पूर्ण। आता तरी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार का, अंजली दमानिया यांचा सवाल। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणामध्ये 1 पोलीस अधिकारी आणि 3 कर्मचारी निलंबित। काल नाशिकमध्ये परभणी ते मुंबई लॉंग मार्चला स्थगिती। मात्र आंदोलकांनी आपल्या 15 मागण्यांसाठी दिला महिनाभराचा वेळ। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक। थेट रस्त्यावरती लढाई सुरू करण्याची जरांगेंची घोषणा। 15 तारखेपासून साखळी उपोषणाला सुरुवात। जालन्यामध्ये वाळू माफिया आणि अट्टल गुन्हेगारांच्या विरोधात प्रशासन ऍक्शन मोडवर। जरांगेंच्या मेहुण्यासह 9 वाळू माफियांवरती तडीपारीची कारवाई। राजन साळवी यांच्या शिवसेना पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला। 13 फेब्रुवारीला दुपारी ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश। शिंदेंना कुणी विचारत नसल्याचं फोडाफोडीचं राजकारण असल्याची खासदार संजय जाधव यांची प्रतिक्रिया। मी शेवटपर्यंत ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच राहणार, संजय जाधव यांचा निर्धार। 2019 मध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची निवडणुकीच्या आधीच हातमिळवणी झाली होती। मुख्यमंत्रीपद हवं होतं तर चर्चा करायला हवी होती। ठाकरेंनी माझे फोनही बंद केले होते, फडणवीसांचा आरोप। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोलावलेली पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न। मनसेच्या नेत्यांना या बैठकीसाठी उपस्थित। मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगानं राज ठाकरे ऍक्शन मोडवर। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता। माजी आमदार सुभाष बने करणार शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश। आज रायगड आणि नाशिक जिल्ह्याचा पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल। आम्हाला आमच्या मनातील पालकमंत्रीपद निश्चित मिळेल, महेंद्र दळवी यांचा दावा। पश्चिम रेल्वेच्या पाठोपाठ मध्य रेल्वेच्या मेन आणि हार्बर लाईनवरती आज मेगा ब्लॉक। माटुंगा ते मुलुंड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी वांद्रे स्थानकाच्या दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार। खासदार नरेश म्हस्के यांच्या वाशीमधल्या कार्यालयाचं एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन। यावेळी एकनाथ शिंदेंच्या हस्ते पुनर्विकास प्रकल्पातील नवीन घरांचं कागदपत्र लाभार्थ्यांना वितरित। संपूर्ण राज्यातून अनेक मोठी नेते पक्षप्रवेश करतील, लवकरच नावं सांगू, सुनील तटकरे यांचा दावा। निवडणुकीत हरलो मात्र खचलो नाही, अमित ठाकरेंचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रत्युत्तर। काल अजित पवार यांनी राज ठाकरेंसह अमित ठाकरेंवरती केली होती टीका। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस। वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्या ठाणे येथील शुभदीप निवासस्थानाला रोषणाई, फुलांची आरास। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक्स पोस्ट। दीर्घायुष्य आणि आरोग्यासाठी दिल्या शुभेच्छा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ठाण्यामध्ये 3 दिवसांपासून आनंदोत्सव साजरा। पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती। एकनाथ तू लोकनाथ तू या गाण्याचंही लॉन्चिंग करण्यात येणार। ठाण्यामध्ये स्वातंत्र्य सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं आनंदोत्सव कार्यक्रमाचं आयोजन। या कार्यक्रमाला गायिका आशा भोसले यांचीही उपस्थिती। यंदा कार्यक्रमाचं 3रं वर्ष ठाण्यातल्या डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात हा कार्यक्रम पार पडला।
महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडायचा, शेतकऱ्यांना कष्ट सहन करावे लागायचे. महाराष्ट्रात भाजप सरकारनं जलयुक्त शिवारसारखी योजना राबवली. नरेंद्र मोदींकडून देवेंद्र फडणवीसांच्या फ्लॅगशिप योजनेचा उल्लेख. मुंबईत गेल्या 2 दिवसांपासून तापमानामध्ये वाढ. उकाड्यानं मुंबईकर हैराण. काल मुंबई शहरामध्ये कमाल 34 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. नागपूरमध्ये बलात्कार आणि हत्या प्रकरणामध्ये आरोपीनं मृतदेहावरतीही बलात्कार केला अशी माहिती. विवाहित प्रेयसीनं शारीरिक संबंधाला नकार दिल्यामुळे प्रियकरानं केली हत्या. वरळीमधल्या आदर्श नगर पुनर्वसन प्रकल्पावरती खंडणी मागणी करणाऱ्या माजी नगरसेवक स्वप्नील बांदेकरसह 4 जणांना अटक. 15 लाखांचा हप्ता घेतल्यावरती कारवाई. मुख्य आरोपी कृष्णा केनूरकर मोकाट. आरोपींच्या अटकेसाठी रहिवाशांची निदर्शनं. आपला फाउंडेशन तर्फे श्री सिद्धिविनायक पदयात्रेचं आयोजन. यावेळी ऐरोली ते दादरच्या श्री सिद्धिविनायक मंदिरापर्यंत पदयात्रा काढण्यात आली. अहिल्यानगरमध्ये महाविद्यालयातील प्राचार्यानेच केला विद्यार्थ्यांवरती लैंगिक छळ. आई वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत प्राचार्याने केला अत्याचार. तक्रारीनंतर प्राचार्य फरार. नागपूरमध्ये 3 काडतुसं आणि 3 चाकू घेऊन फिरणाऱ्या पान ठेला चालकाला अटक. आरोपीकडून 1,39,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. मुंबईत वरिष्ठ पोलिसांचा तुटवडा भासण्याची शक्यता. मॅटकडून बदल्यांचे आदेश जारी. मुंबई हायकोर्टाकडून 100हून अधिक पोलिसांच्या बदल्यांवरती शिक्कामोर्तब. सांगलीतल्या जत तालुक्यातल्या करजगी बालिका अत्याचार प्रकरणामध्ये 15 दिवसात दोषारोप पत्र दाखल केले जाणार. महिला आयोगाची माहिती. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली साखळकर यांच्याकडून घटनेचा आढावा. मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर. विमानतळाच्या धावपट्टीच्या जवळ आढळला संशयास्पद ड्रोन. परवा रात्री ड्रोन आढळल्यानं विमानतळ परिसरात खळबळ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.